नमस्कार मित्रांनो, आपण कसे आहात? मला माहित आहे की आपण सर्व मजेत आणि खुशीमध्ये आहात आणि राहिलं पाहिजे, कारण आपण आता बनवत आहोत एक नवीन व्हिडिओ. आपण सांगितलेलं की आपल्यासाठी आता येतो आहे गरमीचा महिना, तर गरमीमध्ये आपल्याला फिरायला जायचं आहे. तर सर्वात चांगलं आणि स्वस्त ठिकाण असतं म्हणजे रिसॉर्ट्स, आणि ते म्हणजे बीच. समुद्र किनारे आपल्याला लाभलेले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि ते सुंदर आणि चांगले. तर आपण एन्जॉय करायला पळतो समुद्रकिनारी. वातावरण खूप चांगलं असतं. तर मित्रांनो, आपला हा तिसरा व्हिडिओ बनणार आहे आणि मी आता आहे कळंब गावामध्ये. माझं नाव आहे संतोष चव्हाण आणि आपण बघत आहात फूड अँड टूर विथ मी. तर मित्रांनो, नवीन आता सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर नक्की करा, कारण ही माहिती सर्वांनी मिळाली पाहिजे. आपण आहोत कळंब गावामध्ये आणि आता आपण चाललेलो आहोत राजोडी बीच वरती. तर मित्रांनो, जर तुम्हाला राजोडी बीचला यायचं आहे तर दोन रस्ते आहेत. आपण विरारलाही उतरून राजोडी बीचला येऊ शकता. नालासोपारा वेस्ट मध्ये उतरून आपण राजोडी बीचला येऊ शकता. तर दोन्ही रस्ते आहेत, पण ह्याच्यात सर्वात चांगला रस्ता म्हणजे नालासोपारा पश्चिम. आपण कुठून येत असाल, नालासोपाराला या, वेस्टला उतरा. महानगरपालिकेची बस अवेलेबल आहे, डमडम अवेलेबल आहे, जे 30 रुपयापासून ते 40 रुपये घेतात तुम्हाला राजोडी बीचवरती येण्यासाठी. तर नालासोपाराला जर उतरत आहात तर तुम्हाला महानगरपालिकेची बस आहे, ज्याचा सर्वात शेवटचा स्टॉप म्हणजे राजोडी. तर राजोडी बीच जो आहे तोही खूप सुंदर आहे, चांगला आहे, भरपूर मोठा बीच आहे मित्रांनो. तर चला जाऊया आणि बघूया की राजोडी बीच कसा आहे. तसं मित्रांनो, बीचेस जे आहेत ते सर्व सारखेच असतात, काही फरक नसतो. समुद्रकिनारे असतात, पण एन्जॉय करायला मिळतं. मित्रांनो, तुम्हाला सांगेन मी, गोव्यापेक्षा ना सुंदर बीच हे महाराष्ट्रामधल्या कळंब आणि वसई वेस्ट पश्चिम, नालासोपारा पश्चिमेला आणि विरार पश्चिमेला आहेत मित्रांनो. म्हणजे इथे 3 बीचेस आहेत, कळंब, राजोडी आणि एक अर्नाळा. आणि तुम्हाला मी अगोदरच व्हिडिओ बनवले, तर चौथा बीच म्हणजे भुईगाव बीच, जिथे जास्त काय तुम्हाला राहायला वगैरे अवेलेबल नाहीये. तुम्ही वन डे पिकनिक करून तिथून निघू शकता. पण कळंब बीच आहे, राजोडी बीच आहे आणि अर्नाळा बीच आहे. तुम्हाला भरपूर व्यवस्था आहे राहण्यासाठी. तुम्ही हवे तिथे दिवस राहू शकता. रिसॉर्ट्स आहेत, हॉटेल्स आहेत, व्हेज आणि नॉन व्हेज फूड आहेत मित्रांनो. तर चला बघूया राजोडीमध्ये काय काय अवेलेबल आहे. मित्रांनो, आपण आता आलेलो राजोडी या स्टॉपवरती. आपण समोर बघत आहात, ही वसई विरार महानगरपालिकेची बस आहे. तुम्ही ही बस प्रत्येक अर्ध्या तासामध्ये मला वाटतं सुटतं नालासोपारा पश्चिमेवरून. तर आपण ही बस पकडून येऊ शकता या राजोडी बीचवरती. तर मित्रांनो, बघत आहात थोडा नॅरो रोड आहे इथे, तर तुम्हाला थोडं सांभाळून जावं लागेल. तुम्ही स्वतःचं इकडे व्हेकल आणू शकता. इथे साधनांची कमी नाही मित्रांनो. तुम्ही ऑटोने या, डमडमने या, बसने या, साधनांची कमी नाहीये. तर मित्रांनो, हा बघा थोडा नॅरो रोड आहे, सांभाळून जरा. आणि तुम्हाला बोलल्याप्रमाणे कळंब गाव अतिशय चांगलं गाव आहे. इथली लोक खूप फ्रेंडली आहेत, खूप चांगली आहेत. अट एवढीच आहे मित्रांनो की आपण ज्या गावात जातो फिरण्यासाठी टुरिस्ट प्लेसला, त्या टुरिस्ट प्लेसचे काही नियम असतात. ते नियम तुम्ही पाळले पाहिजेत. अगर तुम्ही ते नियम पाळले तर तुम्हाला कोणीही हटकणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही कसेही वागलात, उद्धट वागलात, तर ऑफकोर्स मार खाण्याची पाळी येते. तर मित्रांनो, तुम्ही एखाद्या अगर टुरिस्ट प्लेसला जाताय, भेट देताय, तिथल्या नियमाचं काटेकोरपणे पालन करायचं आहे. तर आता आपण जवळजवळ बीचच्या ठिकाणी आलेले आहोत. इथे तुम्हाला रिसॉर्टची कमी नाहीये. तुम्ही इथे हवं तेवढे दिवस राहू शकता, एन्जॉय करू शकता फॅमिली सकट. तुम्हाला इथे खाण्यापिण्याची काही कमी नसणार आहे. भरपूर तुम्हाला इथे खाद्यपदार्थ मिळतील. बघा, इथे रिसॉर्ट आहे, फार्म हाऊस लिहिलेलं आहे, तर तुम्ही इथे येऊन थांबू शकता, राहू शकता, एन्जॉय करू शकता. पण मित्रांनो, थोडं लक्षात ठेवा, रोड थोडा नॅरो आहे. तुमची कार जेव्हा तुम्ही घेऊन याल तेव्हा थोडंसं सावधानतेने. आणि तुम्ही अगर राजोडी स्टॉपवर उतरतायत तर हार्डली तुम्हाला एक अर्धा किलोमीटर पायी चालावं लागेल या बीचवरती येण्यासाठी. तुम्ही पण इथे गाडी घेऊन जाऊ शकता बीचवरती. चला आपण जाऊया बीचवर. तर आता आपण आलेले आहोत बीचवरती. मित्रांनो, आज आपण आता आहोत राजोडी बीचवरती. राजोडी बीच अगर बघितलं तर खूप सुंदर आहे. ज्याप्रमाणे कळंब बीच आणि भिगाव बीचचा व्हिडिओ बनवलेला आहे, प्रशस्त बीच आहे, एकदम सुंदर बीच आहे, त्याप्रमाणे राजोडी बीचही खूप सुंदर आहे. तुम्ही इथे अगर येऊन थांबताय तर तुमच्या फॅमिलीसाठी तुम्हाला रिसॉर्ट भेटतील, तुम्हाला व्हेज नॉन व्हेज फूड भेटेल. आणि बाकीचं सगळं मला काही आयडिया नाही आहे, विचारणारही मी नाही.
कारण मी एक फॅमिलियर व्यक्ती आहे, तर मी फक्त बघणार की मला राहण्याची सुविधा चांगली आहे का, सेकंड थिंग मला खाण्याची सुविधा चांगली आहे का, आणि फिरायला चांगले बीच, अजून काय पाहिजे मला. तर मित्रांनो, इथे व्हेज नॉनव्हेज फूड मिळेल, तुम्हाला मिळेल ब्रेकफास्ट मिळेल तुम्हाला चांगलं, इकडे वडापाव समोसा जे काय तुम्हाला हवं ते इकडे मिळेल. तुम्ही तुमच्या फॅमिलीसकट एन्जॉय करू शकता इथे. तर मित्रांनो, जरा बघा इथे बरेच रिसॉर्ट्स आहेत, इथे तुम्ही थांबू शकता येऊन. आणि मित्रांनो, रेट काही जास्त नाही आहेत. आपण एखाद्या रिसॉर्टला विचारूया की त्यांचे रेट काय आहेत. बघा, माझ्याबरोबर आहे जय, माझा मुलगा. हा मला खूप मदत करतो माझी व्हिडिओ बनवण्यासाठी. तर मित्रांनो, आम्ही मेहनत करत आहोत तुमच्यासाठी आणि तुम्हाला माहीत देते आहोत की तुम्हाला फिरायला अगर तुम्ही कळंबमध्ये किंवा नालासोपारा पश्चिमेला, वसई वेस्टला येतात तर तुम्हाला इथे काय काय सुद्धा मिळेल त्याची तुम्हाला माहिती देत आहोत. तर मित्रांनो, आपण नवीन आता सबस्क्राईब करा, लाईक नक्की करा आणि कमेंट करा की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्या मराठीमध्ये. तर मित्रांनो, मराठी आहे मी, तर मराठीमध्येच बोललेलं खूप चांगलं आहे, मजा येते मराठी बोलायला, सुंदर भाषा आहे आपली मराठी. तर मित्रांनो, चला एखाद्या रिसॉर्टवर जाऊन विचारूया की तिथे रूमचे रेट वगैरे काय आहेत, खाण्यापिण्याचे रेट काय आहेत, तुमच्या माहितीसाठी. मित्रांनो, चला जाऊया एखाद्या रिसॉर्टमध्ये. तर मित्रांनो, मी इथे माहिती काढली, जे इथे हॉटेल्स वगैरे आहेत, AC रूम आहेत, नॉन AC रूम आहेत, पण अडचण एक आहे की इथली लोकांना मी विचारल्यावरती ते मला बोलले की आम्ही इथे फॅमिलीला किंवा ग्रुपसाठी रूम देत नाही, फक्त कपलसाठीच रूम देतात. ती एक थोडीशी वाईट गोष्ट मला वाटली, इथे फॅमिलीसाठी काही नाही आहे. तर मित्रांनो, अगर तुम्हाला फिरायचं आहे तर तुम्ही इथे येऊन फिरून तुम्ही राजोडी साईडला जाऊ शकता किंवा कळंब साईडला जाऊ शकता, तिथे तुम्ही रूम वगैरे घेऊ शकता. माहिती काढा, फोन करा आणि मग तुम्ही या. गुगलवरती सर्व काही अवेलेबल आहे, मॅपवरती सर्व काही अवेलेबल आहे, माहिती काढा. पण एक आहे की तुम्ही इथे वन डे पिकनिक एन्जॉय करू शकता. अगर पुन्हा तुम्हाला 2 दिवस राहायचं आहे तर तुम्ही कळंबमध्ये जा, तिकडे पण तुम्हाला रिसॉर्ट अवेलेबल आहे. राजोडी तुम्ही जा, तिथे तुम्हाला अवेलेबल आहे रिसॉर्ट्स. तर मित्रांनो, तुम्हाला मी कळंब, भुईगाव आणि राजोडीमध्ये फरक काय ते दाखवतो. चला बघूया फरक काय आहे. तर मित्रांनो, समोर जे बघताय ना तो आहे कळंब बीच, त्याच्या पुढे जो आहे तो आहे भुईगाव बीच. जास्त फरक नाही आहे, फक्त बीचचं नाव वेगळं आहे. भिगाव बीच, कळंब बीच आणि राजोडी बीच. तर मित्रांनो, फरक जास्त काहीच नाही आहे, सर्व बीच सारखेच आहेत. तुम्ही या, एन्जॉय करा. बघा, सध्या ओहोटी आहे तर समुद्र बराच लांबपर्यंत गेलेला आहे, तर खूप शांत आहे समुद्र. या मित्रांनो, एन्जॉय करा ह्या बीचवरती. फक्त अट आहे की घाण करू नका, स्वच्छ बीच आहे. खूप मजा करा, क्रिकेट खेळा, फिरा, समुद्रामध्ये आंघोळीसाठी जा, खूप मजा करा मित्रांनो, आणि आपल्या घरी निघून जावे. तर मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा. सबस्क्राईब करा, नवीन असाल तर लाईक करा, आणि तुमच्या कमेंटची मी नक्कीच वाट बघीन की ही माझी मराठीमधली बीचची माहिती कशी वाटली हे नक्कीच मला सांगा. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.